हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला पितृपक्षाविषयी झटपट होणारी कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर वडीची रेसिपी देखील मी तुम्हाला बोनसमध्ये सांगणार आहे। एक रेसिपी तयार करण्याच्या टायमिंगमध्ये तुम्ही दोन्ही रेसिपी तयार करू शकता। इतकी ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी लिंबाच्या साईज एवढी चिंच घेतली आहे आणि आता त्यामध्ये गरम पाणी ओतून ही आपल्याला 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी वाटण्यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि जेवढी चिंच आपण घेतली होती साधारणपणे तेवढाच मी इथे गूळ घेतलेला आहे। आणि आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन सर्वात अगोदर आपल्याला याला कोरडेच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे पाणी घालून परत एकदा मी याला बारीक पेस्ट याची करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। पीठ भिजवण्यासाठी इथे मी 2.5 वाट्या बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ देखील घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 4 टीस्पून एवढे पांढरे तीळ आणि आपण जे वाटण तयार करून ठेवलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडे पाणी घालून ते देखील यामध्ये घालायचे आहे। आता जी चिंच आपण भिजत घातली होती त्याचा हाताने कुस्करून आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे आणि हा निघालेला कोळ आपल्याला गाळून या पिठामध्ये घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे अगोदर आपल्याला असेच मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जसे लागेल तसे आपल्याला पाणी घेऊन हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे एवढे घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 4 जुड्या अळूची पानं घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे काळे देठ असतील आपल्या वड्यांसाठी जी पाने असतात ती आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर यांचे देठ आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आता ही पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता सगळ्यात अगोदर आपल्याला लाटण्याने या पानांच्या शिरा थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला रोल करताना सोपे जाते। अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा प्रेस करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक पान आपल्याला उलटे ठेवायचे आहे आणि त्यावर आपण तयार केलेले मिश्रण सगळीकडे एकसारखे लावून घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरे पान आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवायचे आहे आणि त्यावर देखील हे मिश्रण आपल्याला एकसारखे लावून घ्यायचे आहे। त्यानंतर तिसरे पान आपल्याला दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचे आहे, त्यावर देखील हे पीठ आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चौथे पान आपल्याला तिसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचे आणि त्यावर देखील हे पीठ आपल्याला लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी 4 पाने एकावर एक ठेवून हे पीठ लावून घेतलेले आहे। आता या पानांच्या दोन्ही साईड आपल्याला थोडे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि त्यावर देखील थोडे आपल्याला पीठ लावायचे आहे आणि त्यानंतर या पानांचा आपल्याला घट्ट रोल तयार करायचा आहे। अशाच प्रकारे मी आता सर्व पानांचे रोल तयार करून घेते। अशा प्रकारे 20 पानांचे मी इथे 5 रोल तयार करून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला झटपट होणारी कोथिंबीर वडी दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर निवडून धुवून आणि त्याला बारीक चिरून घेतलेली आहे। अळू वड्या तयार केल्यानंतर उरलेले जे पीठ आहे त्यामध्ये आपल्याला ही सर्व कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या वेळेस मी अळू वडी बनवते त्यावेळेस मी प्रत्येक वेळी ही कोथिंबीर वडी देखील बनवत असते। खूप छान या वड्या बनतात आणि आपल्या उरलेल्या बॅटरचा देखील उपयोग होतो। नेक्स्ट टाइम तुम्ही देखील माझ्याप्रमाणे एक्स्ट्रा पीठ भिजवून अशा प्रकारच्या कोथिंबीर वड्या नक्कीच ट्राय करून बघा। एकाच रेसिपीमध्ये तुमच्या 2 रेसिपी तयार होतील आणि तुमच्या घरच्यांनाही 2 प्रकारच्या वड्या खायला मिळतील आणि ते देखील खुश होतील। त्यानंतर आता इथे मी स्टीमरच्या 2 प्लेन प्लेट्स आणि एक छिद्र असलेली प्लेट घेतलेली आहे आणि आता या प्लेट्सला आपण सगळ्यात अगोदर तेल लावून घेणार आहोत।
आता प्लेन प्लेट्समध्ये आपल्याला कोथिंबीर वडीचे पीठ एकसारखे पसरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छिद्र असलेल्या प्लेटमध्ये आपल्याला अळूवडीचे रोल आपण जे तयार केलेले आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत। त्यानंतर कोथिंबीर वड्यांच्या वरती मी थोडेसे तीळ घालत आहे। तिळामुळे आपल्या वड्या दिसायलाही छान दिसतील आणि चवीला देखील छान लागतील। इकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले होते। आता या पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता या प्लेट्स आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि यावर झाकण ठेवून हे आपल्याला हाय फ्लेमवरती कमीत कमी 20 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर आपल्याला चाकूने या वड्यांना चेक करायचं आहे। आपला चाकू क्लीन आला म्हणजेच आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता या वड्यांच्या प्लेट आपल्याला स्टीमरमधून बाहेर काढून ठेवायच्या आहेत आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता आपल्या वड्या देखील थंड झालेल्या आहेत। आता आपण याला कट करून घेऊया। कोथिंबीर वडी मी स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये देखील याला कट करू शकता। तुम्ही बघू शकता किती सहज निघत आहेत या वड्या आणि किती छान आपल्या कोथिंबीर वड्या देखील तयार झालेल्या आहेत। आता आपण अळूवडी देखील कट करून घेऊया। इथे मी 1 सेंटीमीटर जाडीच्या या वड्या कट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती छान लेयर दिसत आहेत आपल्या वड्यांना। अशाच आता मी सर्व वड्या कट करून घेते। आता या वड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडेसे तेल घालून घेत आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील या वड्या करू शकता। सगळ्यात अगोदर मी कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर या वड्या आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। एक 2 मिनिट परतल्यानंतर या वड्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत आणि असेच अलटी पलटी करत करत दोन्ही साइडनी छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। आता या वड्या आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीर वड्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता याच तेलामध्ये आपल्याला अळूवडी देखील शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। या वड्या देखील आपल्याला मीडियम फ्लेमवर आलटी पलटी करत करत छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। आता हे आपण काढून घेऊ आणि राहिलेल्या वड्या देखील अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेऊ। अशा प्रकारच्या आपल्या सर्व वड्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि सुरुवातीला कढईमध्ये मी जे तेल घातले होते तेवढ्याच तेलामध्ये दोन्ही प्रकारच्या वड्या फ्राय झालेल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही दोन्ही प्रकारच्या रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। खूप छान होतात ह्या वड्या, खूप क्रिस्पी होतात। तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढेही तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।